नमस्कार मंडळी, मी सुवर्णाच्या जगमध्ये आपले खूप खूप स्वागत करत आहे। आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला अशा सोपी रेसिपी बघण्यासाठी। आणि आजची रेसिपी बघा एकदम पारंपरिक आहे। ही एकदम लहानपणीची आठवण आहे। जेव्हा मी लहान होते त्यावेळेला ही रेसिपी बनवायची आणि माझी आई बनवायची आणि मी खायचे, तर त्या आठवणीलाच एक उजाळा देत मी ही रेसिपी बनवत आहे। याला म्हणतात कानोले। तर त्यासाठी सुरुवातीला मी कढईमध्ये शेंगदाणे भाजून घेते आहे। याला जास्त साहित्याची गरज पडत नाही, कमी साहित्याचंच होते, एकदम मस्त चविष्ट। हे बघा आता शेंगदाणे व्यवस्थित भाजून झालेले आहेत, तर आपण यांना थंड होऊन देऊया। तोपर्यंत आता मी पीठ मळून घेते। तर पीठ मळण्यासाठी आपण सुरुवातीला गव्हाचे पीठ घेतोय। आपण गव्हाच्या पिठातच बनवतोय आणि तुमच्याकडे याला काय बोलतात नक्कीच मला कमेंट करून कळवा। हे बघा आता मी 1 वाटी पीठ घेतलेलं आहे। पीठ व्यवस्थित चाळून घेतलेलं आहे। आता यामध्ये थोडंसं मीठ घालते आणि याला पाणी टाकून व्यवस्थित आपल्याला याची कणिक मळून घ्यायची आहे। ही रेसिपी एकदम पारंपरिक पद्धतीची आहे आणि जेव्हा आम्ही लहान असायचो तेव्हा घरामध्ये आई बनवायची आणि ही एकदम आम्ही चविष्ट मिटक्या मारून खायचो, एकदम प्रिय असायची। तर मी कधीपासून बोलत होती की आई बनव बनव, तर ती म्हणली की तूच बनव, मी सांगत आहे। तर ही माझी रेसिपी नाही आहे, आईची रेसिपी आहे। तर हे बघा आता पीठ व्यवस्थित मळून झालेलं आहे। आता यामध्ये मी 1 चमचा तूप घातलेला आहे आणि याला व्यवस्थित मळून घेते। तूप नाही घातलं तरी चालेल, तेल घातलं तरी चालेल किंवा नाहीच घातलं काही तरी चालेल, ऑप्शनल आहे। अशा प्रकारे आपल्याला त्याला व्यवस्थित मळून घ्यायचं आहे। हे बघा पीठ व्यवस्थित मळून झालेलं आहे। आता आपण याला झाकून ठेवूयात। कपड्याने सुद्धा तुम्ही झाकून ठेवू शकता। आता आपण जे शेंगदाणे भाजून ठेवले होते ते थंड झालेले आहेत, तर त्यांची अशा प्रकारे आपल्याला साल काढून घ्यायची आहे। साल काढून घ्यायचे जेणेकरून जेव्हा आपण खाऊ तर खाताना तोंडामध्ये साल येणार नाही, म्हणूनसाठी आपल्याला अशी साल काढून घ्यायची आहे। आता बघा मी थोडंसं खोबरं किसून घेतलेलं आहे सुकं, ते सुद्धा आपल्याला हलकं हलकं कढईमध्ये भाजून घ्यायचं आहे। जास्ती भाजायची गरज नाही आहे, थोडंसं भाजून घ्यायचं आहे। आणि त्यानंतर आपण जे शेंगदाणे भाजून ठेवले होते त्याचं मी थोडंसं बारीक कूट केलेलं आहे। मिक्सरमध्ये नाही टाकलं आहे, असंच खलबत्त्यामध्ये थोडंसं बारीक केलेलं आहे, ते सुद्धा यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि यानं व्यवस्थित थोडंसं 2 मिनटं रोस्ट करायचं आहे। आता यानंतर आपण यामध्ये घालणार आहोत गूळ। तर साखर यामध्ये वापरायची नाही आहे, गूळ घालायचं आहे। आणि जेवढं तुम्हाला गोड हवं तेवढं तुम्ही कमी जास्ती करू शकता। गूळसुद्धा मी थोडासा बारीक ठेचून घेतलेला आहे। अशा प्रकारे आपल्याला यामध्ये गूळ घालून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे ही एकदम मस्त रेसिपी लागते आणि यामध्ये आपल्याला फ्राय वगैरे करायचं नाही आहे, त्यामुळे ही हेल्दीसुद्धा आहे। तर नक्कीच तुम्ही ट्राय करा। आणि यामध्ये आपण गूळ, शेंगदाणे आणि खोबरं वापरलेलं आहे, त्यामुळे ही हेल्दी रेसिपी आहे। आता यामध्ये मी अर्धा चमचा इलायची पावडर घातलेली आहे आणि मिश्रण व्यवस्थित मिक्स करते। हे बघा आता आपलं सारण तयार झालेलं आहे। अशा प्रकारे एकदम सोप्या पद्धतीने तुम्ही बनवू शकता। तर हे बघा आता मी जे पीठ बनवून ठेवलं होतं त्याची एक छोटीशी पुरी लाटून घेते आहे। अशा प्रकारे आपल्याला एक छोटी पुरी लाटून घ्यायची आहे आणि तुम्हाला हवं त्या शेपमध्ये तुम्ही बनवू शकता। मोमोजच्या शेपमध्ये बनवू शकता किंवा मोदकाच्या शेपमध्ये बनवू शकता। तर अशा प्रकारे मी एक पोळी लाटून घेतलेली आहे, ना जास्ती पातळ ना जास्ती जाड। तर अशा प्रकारे आपल्याला लाटून घ्यायची आहे। हे बघा अशा प्रकारे मी लाटून घेतलेली आहे। आता यामध्ये आपल्याला काय करायचं आहे ना, जे सारण बनवून ठेवलेलं आहे आपण ते यामध्ये घालून घ्यायचं आहे। हे बघा आता सारण मी यामध्ये घालून घेतलं आहे आणि याला बंद करून घेतलेली आहे व्यवस्थित। अशा प्रकारे आपल्याला व्यवस्थित बंद करून घ्यायचं आहे आणि याच्या कडा व्यवस्थित दाबून अशा बंद करायच्या आहे, जसं आपण करंजी बनवतो ना त्या प्रकारे। आणि याला पाहिजे ती तुम्ही डिझाईन बनवू शकता, तर मी हाताने अशीच डिझाईन बनवत आहे। हे बघा आणि एकदम सोपी रेसिपी आहे, कुणी सहज बनवू शकतं आणि खायला तर एकदम मस्त लागते आणि यामध्ये सगळे पौष्टिक गोष्टी आहेत। तर लहान मुलं किंवा वयस्कर व्यक्ती कोणी खाऊ शकतं, कारण यामध्ये सगळे एकदम पौष्टिक घटक आहेत, नारळ, गूळ आणि शेंगदाणे आणि हे गव्हाच्या पिठापासून बनलेलं आहे। हे बघा अशा प्रकारे मी डिझाईन बनवून घेतलेली आहे। आता याला वाफवून घ्यायचं आहे, तर त्यासाठी मी टोपात पाणी ठेवलेलं आहे आणि स्ट्रेनरवरती बटर पेपर टाकलेला आहे। अगर नसेल बटर पेपर तर तुम्ही डायरेक्ट स्ट्रेनरला तेल लावून ग्रीस करून त्यावरती ठेवू शकता। अशा प्रकारे आपल्याला याला वाफवून घ्यायचं आहे, स्टीम करायचं आहे। स्टीम करायला सुद्धा जास्त वेळ नाही लागत, 10 मिनिटांमध्ये स्टीम होऊन जातात। आता झाकण ठेवून देऊयात आणि 10 मिनिटं याला आपण स्टीम करून घेऊयात। हे बघा आता 10 मिनिटाच्या नंतर
आपले कानोले तयार झालेले आहेत, दिसतात ना एकदम मस्त। तर बघा आता यांना मी काढून घेते आणि काढून घ्यायचं आणि यांना पूर्णपणे थंड करायचं आहे, गरममध्ये नाही काढायचं आहे। तर पूर्ण थंड झाल्याच्या नंतर आपण यांना काढून घेणार आहोत। आता हे बघा पूर्ण थंड झालेले आहेत, आता यांना मी काढून घेते। अशा प्रकारे आपल्याला यांना काढून घ्यायचं आहे। हे बघा दिसतात ना किती मस्त, ते सर्वच मी काढून घेते आणि हे बघा किती मस्त रेसिपी आहे, एकदम चविष्ट पौष्टिक आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे ही एकदम पारंपरिक पद्धती आहे जी जुन्या विस्मरणात गेलेली आहे किंवा खूप लोक विसरलेली आहेत ही रेसिपी। हे बघा दिसते ना एकदम यमी। तर बघा किती मस्त रेसिपी आहे आणि अशी जुनी विस्मरणात गेलेली रेसिपी आहे जी आपल्याला माहिती नाही आहे पण खूप पौष्टिक होती, आपण लहानपणी खाल्लेली आहे। तर अशी कोणती रेसिपी आहे जी तुम्हाला आठवते नक्कीच मला कमेंट करून सांगा। हे बघा एक मी तोडून दाखवते, हे बघा किती मस्त दिसते, यामधलं सारण व्यवस्थित आतपर्यंत भरलेलं आहे। तुम्हाला माझी रेसिपी आवडत असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला आणि व्हिडिओ बघण्यासाठी धन्यवाद।